नवीन वर्षात पाऊल ठेवताना आपण फक्त संकल्प करत नाही तर आर्थिक प्रगतीचा एक मजबूत पाया देखील रचतो. चला तर मग गुंतवणुकीतील 5 सामान्य चुका आणि संपत्तीचा राजमार्ग या विषयावर आज सविस्तर चर्चा करूया. नमस्कार मित्रांनो, रिच माइंड रिसेटच्या या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन वर्ष सुरू झालंय आणि आपल्यापैकी प्रत्येकजण नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करतोय. पण गुंतवणूक करण्यापूर्वी अशा कोणत्या 5 चुका आहेत ज्या टाळून आपण आपल्या संपत्तीचा राजमार्ग हायवे टू वेल्थ तयार करू शकतो, हे आज आपण पाहणार आहोत. गुंतवणुकीचा प्रवास 2 मार्ग. गुंतवणुकीचा प्रवास हा एका रस्त्यासारखा असतो. तुमच्यासमोर 2 पर्याय आहेत. एक म्हणजे कॉमन ट्रॅप्स किंवा चुकीचा मार्ग, जिथे गोंधळ आणि नुकसान होण्याची शक्यता जास्त असते, आणि दुसरा म्हणजे स्मार्ट स्ट्रॅटेजी किंवा योग्य मार्ग, जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवतो. आज आपण या गोंधळातून बाहेर पडून स्मार्ट मार्गाकडे वळणार आहोत. चूक 1. मार्केटला टाईम करण्याचा मोह. पहिली मोठी चूक म्हणजे मार्केटला टाईम करण्याचा प्रयत्न करणे. अनेक गुंतवणूकदार लोवर खरेदी आणि हायवर विक्री करण्याच्या सापळ्यात अडकतात. पण लक्षात ठेवा, मार्केट उद्या वर जाईल की खाली हे प्रेडिक्ट करणे अनुभवी लोकांसाठी देखील जवळजवळ अशक्य आहे. मार्ग 1. टाईम इन द मार्केट. यावर उपाय काय? तर टायमिंग द मार्केटपेक्षा टाईम इन द मार्केटला महत्त्व द्या. दीर्घकाळासाठी गुंतवणूकदार बनून राहा. स्टे इन्व्हेस्टेड. एक रंजक फॅक्ट सांगतो. जर तुम्ही S&P 500चे वर्षातील फक्त 10 सर्वोत्तम दिवस मिस केले तर तुमचा वार्षिक परतावा 9-10% थेट 5-6% येऊ शकतो. त्यामुळे मार्केटमध्ये टिकून राहणे महत्त्वाचे आहे. चूक 2. सगळी अंडी एकाच बास्केटमध्ये. दुसरी चूक म्हणजे लॅक ऑफ डायव्हर्सिफिकेशन. आपले सर्व पैसे एकाच स्टॉक, एकाच सेक्टर किंवा एकाच प्रकारच्या ॲसेटमध्ये लावणे म्हणजे मोठा धोका पत्करणे होय. जर तो एक निर्णय चुकला तर तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. मार्ग 2. डायव्हर्सिफिकेशन. 70-30चा नियम. संतुलन राखण्यासाठी 70-30चा रूल वापरा. तुमच्या पोर्टफोलिओचा 70% भाग इक्विटीमध्ये ठेवा, जो तुम्हाला ग्रोथ देईल, आणि उरलेला 30% भाग बॉन्ड्स किंवा फिक्स्ड इन्कममध्ये ठेवा, ज्यामुळे तुमच्या गुंतवणुकीला स्थिरता मिळेल. सोन्यात सुद्धा थोडी गुंतवणूक असावी. प्रो टिप: कोणत्याही एका सिंगल स्टॉकमध्ये तुमच्या एकूण पोर्टफोलिओच्या 5-10% जास्त पैसे लावू नका. चूक 3. महागाईकडे दुर्लक्ष. महागाई हा तुमच्या पैशाचा अदृश्य शत्रू आहे. आपण अनेकदा फक्त ॲब्सोल्यूट रिटर्न्स पाहतो, म्हणजे 100चे 110 झाले तर आपल्याला आनंद होतो. पण महागाई तुमच्या पैशाची खरेदी शक्ती हळूहळू कमी करत असते, हे आपण विसरतो. मार्ग 3. रिअल रिटर्न्सवर फोकस करा. नेहमी रिअल रिटर्न्सचा विचार करा. याचे साधे सूत्र आहे: रिअल रिटर्न इक्वल्स युअर रिटर्न पर्सेंट मायनस इन्फ्लेशन पर्सेंट. समजा आजचे 100 रुपये जर 10% महागाई असेल तर पुढच्या वर्षी 110 रुपयांचे काम करतील. त्यामुळे तुमची गुंतवणूक महागाईला बीट करते आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. चूक 4. फायनान्शियल गोल्स शिवाय गुंतवणूक. ध्येयाशिवाय गुंतवणूक करणे म्हणजे पत्ता माहीत नसताना प्रवासाला निघण्यासारखे आहे. फक्त टॅक्स वाचवण्यासाठी किंवा मित्राने सांगितले म्हणून कुठेही पैसे गुंतवू नका, कारण तसे केल्याने तुम्ही कुठेच पोहोचणार नाही. मार्ग 4. द पॉवर ऑफ क्लिअर गोल्स अँड कंपाऊंडिंग. तुमची ध्येय स्पष्ट लिहा. मुलांचे शिक्षण, स्वतःचे घर की रिटायरमेंट. कंपाऊंडिंगची जादू पहा. जर तुम्ही दरमहा 10,000 रुपये 12% वार्षिक परताव्याने गुंतवले तर 20 वर्षात तुमचे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त फंड तयार होऊ शकतो. हेच आहे बिग रिटर्न्सचे गुपित. चूक 5. रिसेन्सी बायस. 5वी चूक म्हणजे मागच्या परफॉर्मन्सच्या मागे धावणे. जो फंड गेल्या वर्षी टॉपला होता तोच या वर्षी चालेल, हा मोठा गैरसमज आहे. लवकर नफा मिळवण्याच्या हव्यासापोटी अनेक जण चुकीचे निर्णय घेतात. मार्ग 5. फंडामेंटल्स पहा. शॉर्ट टर्म ट्रेंड्सपेक्षा कंपनी किंवा फंडाच्या फंडामेंटल्सवर लक्ष द्या. डेटा सांगतो की स्मॉल कॅप स्टॉक्सने ऐतिहासिकदृष्ट्या जास्त म्हणजे 18.7% परतावा दिला आहे, पण त्यात रिस्क जास्त असते. त्या तुलनेत लार्ज कॅप 12.4% अधिक स्थिर असतात. तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणूक निवडा. तुमचा नवीन वर्षाचा फायनान्शियल प्लॅन. तर मग या वर्षाचा प्लॅन काय असावा? 1. मार्केटमध्ये रहा, टायमिंग नको. 2. पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणा. 3. महागाईला मात करा. 4. स्पष्ट ध्येय ठेवा. आणि 5. फंडामेंटल्सवर लक्ष केंद्रित करा. गुंतवणूक ही मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही. एक सफल गुंतवणूकदार तोच असतो जो स्वतःच्या चुकांमधून शिकतो आणि आपल्या प्लॅनवर ठाम राहतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी रिच माइंड रिसेटला सबस्क्राईब करा.
हॅपी इन्व्हेस्टिंग.